नमस्कार. मी पूनम मेनन. आज आपल्यासमोर डॉक्टर अभिजित सोनावणे, डॉक्टर फॉर बेगर्स, सोहम ट्रस्ट पुणे यांची एक लघुकथा सादर करते आहे. लघुकथेचं नाव आहे हडळ. मी 9वीत असेन बहुधा. साताऱ्यातून मी त्यावेळी आजीकडे आलो होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत. मे महिन्याचा शेवटचा आठवडा असावा. ढग दाटून यायचे पण पाऊस पडायचा नाही. खूप रडावंसं वाटतं, मन भरून येतं, पण रडू येत नाही ना, तसंच काहीसं. त्या दिवशी आजीबरोबर माझी काहीतरी वादावादी झाली होती. रागाने दिवसभर जेवलो नव्हतो. तिनेही बोलावलं नाही. रागाच्या तिरमिरीतच गल्लीतल्या मित्राकडे जायला निघालो. संध्याकाळचे 7 वाजले असावेत. अंधार आणि उजेड एकमेकांना आलिंगन देत पहिले आप म्हणून निरोप देत असावेत. निम्म्या वाटेवर आल्यावर नेमका गडगडाट सुरू झाला. काळोख पडला आणि काय होतंय हे कळायच्या आत धो धो पाऊस सुरू झाला. मी चिंब. पावसापासून बचाव करायचा म्हणून जवळच्याच एका घरात शिरलो. घर कसलं? पत्रे आणि गोणपाट लावून केलेला तो एक निवारा होता. आमच्या गल्लीतलं सगळ्यात गरीब कुटुंब हे. आम्ही जिथे राहायचो तिथे एक 50शीची बाई राहायची. शेजारच्या सगळ्या आया बाया तिला हडळ म्हणायच्या. ती दिसायलाही होती तशीच. म्हणजे डावा डोळा एकदम बारीक, या डोळ्यात काळं बुब्बुळ नव्हतंच. अख्खा डोळा पांढरा फेक, उजवा डोळा बाहेर आल्यासारखा बटबटीत. आतलं बुब्बुळ तिच्या मर्जीविरुद्ध कुठेही गरागरा फिरायचं. या वयातही चेहरा सुरकुतलेला, पांढरे केस पिंजारलेले. तोंडात होते मोजकेच दात, त्यातून समोरचा एक पडलेला आणि दुसरा ओठातूनही बाहेर आलेला. अंगावर लुगडं घातलंय की चुकून अंगावर पडलंय अशी शंका यावी असं नेसलेलं. रंगही इतका काळा की काळ्या रंगानं पण लाजावं. एकूण अवतार भेसूर. त्यात बोलणं असं की भांडल्यागत. प्रत्येक वाक्यात शिवी. कुणीही हिच्या नादी लागत नसे. समोर दिसली तरी विटाळ व्हायचा लोकांना. अपशकुन व्हायचा त्यांना. कोणत्याही सणसमारंभात हिला जाणीवपूर्वक बाजूला ठेवायचे. लहान मुलांना तर ती हडळ तुला खाईल हां अशी भीती घालायचे. तिला जादू टोणा येतो, तिच्या घरात कवट्या आहेत वगैरे असंही बोललं जायचं काहीतरी. हे घर तिचंच. आईला, म्हणजे मी नेमका याच घरात शिरलो होतो. पत्र्याच्या त्या घरात मंद चूल पेटली होती. शेजारचा टेंभा. जुन्या डब्यात रॉकेल भरून जुनी नाडी टाकून उजेडासाठी वात पेटवलेली असते. गावाकडचा जुगाड. मिणमिणता प्रकाश देत होता. ती चुली शेजारीच बसली होती. त्याच नेहमीच्या विस्कटलेल्या अवतारात. केस तसेच पिंजारलेले. चूल आणि टेंभ्याचा संमिश्र प्रकाश तिच्या भेसूर चेहऱ्यावर पडला होता. मूळचाच भीषण चेहरा अजून भीतीदायक वाटत होता. विरुद्ध बाजूला तिचीच सावली जमिनीवर पडली होती. एकूण वातावरण भीतीदायक. मी घाबरलो, पण बाहेर पडायची सोयच नव्हती. काय र? घोगऱ्या आवाजात ती गरजली. काय नाही, ते आपलं हो बाहेर पाऊस म्हणून. मी पायानं जमीन टोकरत चाचरत बोललो. ती बसली होती. समोर काटवटीत भाकरीचं पीठ ओतलं होतं. पूर्वी डालड्याचा पिवळा डब्बा मिळत असे. त्यावर कसल्याशा झाडाचं चित्र असे. डब्यातला डालडा संपला की त्याचे अनेक उपयोग असत. कोणी डाळी तांदूळ त्यात साठवत असत, कोणी टंबरेल म्हणूनही वापरे. तिनं याच डब्यात पाणी भरून ठेवलं होतं. डब्बा काटवटीच्या शेजारी. डब्यातलं पाणी पिठावर शिंपडून ती पीठ तिंबत होती. मांजरानं उंदराला खेळवावं तसं ती पिठाशी खेळत होती. इकडून तिकडे फिरवत होती. मध्ये चापट्या मारत होती. मध्येच पिठाचा गालगुच्चा घेत होती. मी हा खेळ पाहण्यात रंगून गेलो. शेवटी त्या गोळ्याचा भला मोठा लचका तिने तोडला. 2 हाताच्या तळव्यात धरून त्या लचक्याला तिने गोल आकार दिला आणि हातातून पडू न देता त्या गोळ्याला हवेतच थापट्या मारू लागली. दोन्ही बाजूनी ढोलकी बडवतात ना तसं. एका क्षणी तर जादू झाली. या गोल गोळ्यापासून एक सुंदर गोलाकार अशी ताटा एवढ्या आकाराची पोळी तयार झाली. माझी आजी पोलपाटावर भाकरी थापते. हिने हवेतच ती केली. हिच्या अंगात नक्की जादू टोणा असावा अशी माझी खात्रीच पटली.
यानंतर तिने बनवलेली ती कलाकृती धप्प दिशी चुलीवरच्या तापलेल्या काळ्या लोखंडी तव्यावर पसरली. डब्यातनं पाणी घेऊन पुन्हा पाण्याचा हात त्या भाकरीवरनं तिने फिरवला. शेणानं सारवलेल्या जमिनीवर उलथनं पडलं होतं. तिने आधी ते पदराला पुसलं. उलथण्यानं तव्याला थोडं ढोसून चुलीवरच्या तव्याला नीट केलं आणि हातानं तव्यावरची भाकरी उलटली. उलटलेली भाकरी पुन्हा तव्यावरून काढून चुलीच्या तोंडावर तिला धग लागेल अशी ठेवली. आता त्या बाजरीच्या भाकरीला मस्त पापुद्रा आला होता. ती अशी टम्म फुगली. दिवसभर मी फुगलो होतो ना तसाच. तिचं माझ्याकडे लक्ष नव्हतंच. बाजरीच्या भाकरीचा मंद सुवास माझ्या नाकात शिरला. पत्र्याबाहेर अंधार, नुकताच पडून गेलेला पाऊस, हवेत झोंबरा गारवा, पत्र्याच्या आत चुलीमुळे निर्माण झालेली उबदार धग आणि माझ्या पोटात पडलेली आग. मी आशाभूतपणे त्या भाकरीकडे बघत होतो. तिचं माझ्याकडे लक्ष गेलं. म्हणाली, खातू का भाकर, खातू का? छ्या छ्या छ्या, नका, मला नको. एकदम हो कसं म्हणणार? एखादी गोष्ट मनापासून हवी असताना ती मिळत असता नको म्हणणं काय असतं हे त्या नको म्हणणाऱ्यालाच कळेल. तोंडाने नाही म्हटलं तरी काही गोष्टी चेहऱ्यावर ओघळतातच, मनात असलं नसलं तरीही. डोक्यावर ओतलेल्या तेलाचे गालांवर ओघळ यावेत ना तसे. तिला या अंधारातही ते दिसलं असावं. म्हणाली, ये इकडे ये. जाऊ का नको? मी घुटमळलो. ये र लेकरा, माझ्याजवळ बस, ये इकडं. मी प्रथमच तिचा हा नाजूक आणि प्रेमळ आवाज ऐकत होतो. मायेनं भिजलेला तो आवाज होता. तरीही जवळ बोलावून भाकरीबरोबर ही मलाच खाऊन टाकणार नाही ना, या विचारानं मी घाबरलो. तिने पुन्हा हाक मारली. मी पाय ओढत तिच्या दिशेने घाबरत निघालो. मी जवळ येताना पाहताच ती गालातल्या गालात मंद हसली. मी असं हसताना याआधी कधीच तिला पाहिलं नव्हतं. का हसली असेल ती अशी? मी आणखीन घाबरलो. आता पळायची सोय नव्हती. तिने माझे हात धरलेले होते. माझे थरथरते हात तिने हातात घेतले आणि झटका देत मला चुलीजवळ खाली बसवलं. चुलीजवळ असूनही मला कापरं भरलं होतं. ती पुन्हा हसली. ओठांबाहेर आलेला दात मला अजून भ्या दावत होता. कवापासनं जेवला नाहीस र? डोक्यावर हात फिरवत मायेनं तिनं विचारलं. सकाळपासनं, मी बोललो. शेणानं सारवलेल्या जमिनीवरच एक जर्मनची ताटली पडली होती. तिने ती पदराने पुसली. त्यावर ती गरम गरम भाकरी तिने ठेवली. मी अजूनही साशंक होतो. ती पुढे काय करणार मला माहीत नव्हतं. तिच्याबद्दल लोक काय काय बोलतात ते सारं आठवलं आणि अंगावर शहारे आले. तू भाकर खायला सुरुवात कर र, मी तवर भाजी करते हा. या वाक्यानं माझी तंद्री भंगली. तेवढ्यात तिने बाजूला असलेली कळकटलेली एक छोटी किटली काढली. दुसऱ्या हातानं तितकीच कळकट एक कढई चुलीवर ठेवली. किटलीतलं तेल कढईत टाकलं. किटलीच्या तोंडाला लागलेलं तेल तिनं बोटानं पुसून घेतलं आणि ते बोट माझ्या केसांना लावत म्हणाली, अरे रोजच्या रोज आंघोळ झाल्यावर डोसक्याला तेल लावावं, असं भूतावाने झाल्यात कॅस, असं म्हणत पुन्हा तेच बोट स्वतःच्या पदराला पुसलं. मी तिच्या पिंजारलेल्या केसांकडे पाहिलं. वाटलं, मला ही सांगते तर ही का नाही लावत असेल टोक्याला तेल? भूतावाने हा तिच्या तोंडून आलेला शब्द ऐकून मी अजून घाबरलो. तिला याचं काही सोयरंसुतकच नव्हतं. शांतपणे जरा लांब हात करून तिने मग लसणाची गड्डी काढली. जमिनीत उकरून केलेल्या उखळात टाकली. वरवंट्यानं दणादण चेचली आणि कढईतल्या तेलात टाकली. उखळ पुन्हा त्याच पदरानं पुसून घेतलं. यानंतर गुडघ्यावर हात ठेवत ती भिंतीच्या आधारानं उठली आणि कसल्याशा फडक्याखाली झाकलेली मेथीची गड्डी काढली. गुडघ्याकाठचा म्हणजे देठाकडचा भाग हातानंच पिळून तट्टीशी तोडला आणि अख्खी मेथीची गड्डी तिनं अक्षरशः हातानं कुस्करून कढईत टाकली. ना निवडणं, ना साफ करणं, ना देठ काढणं. मेथी गरम तेलात पडली. अगोदरच खमंग तळला गेलेला तांबूस लसूण जणू मेथीची वाटच बघत होता. मेथीची आणि त्याची कढईत भेट झाल्यावर छिस असा आवाज आला. हा आवाज मी अजून विसरलेलो नाही. नाही विसरूच शकत नाही. यानंतर तिने पुन्हा उलथणं घेतलं, पदराला पुसलं, भाजी हलवली आणि त्यावर मीठ टाकलं.
कढईतूनच चिमटीत धरून तिनं ही भाजी माझ्या हिरव्यागार भाकरीवर टाकली. मी तिच्याकडे नुसतं पाहत होतो. माझ्या गालावरनं खरखरीत हात फिरवत म्हणाली, खा रं लेकरा खा, सकाळधरनं उपाशी आहेस बाबा. यानंतर मी त्या गरम गरम भाजी भाकरीवर तुटून पडलो. मला आठवतं मी त्यावेळी 2 भाकरी आणि सगळी भाजी फस्त केली होती. अन्न हे पूर्ण ब्रह्म याची प्रथमच जाणीव झाली. पोट तुडुंब भरलं होतं आणि मनही. मी सहज पाहिलं, काठवटीत तिच्यापुरता असणाऱ्या पिठाच्या सगळ्या भाकऱ्या मीच खाल्ल्या होत्या. फडक्याखाली आता भाजी पण शिल्लक नव्हती. डब्यात अजून पीठ शिल्लक असेल की नाही हे मला माहीत नव्हतं. मला माझीच लाज वाटायला लागली. गंमत अशी की पोट भरल्यावरच लाजेची जाणीव होते, उपाशीपोटी नाही. चुलीजवळ बसून मला घाम आला होता. मी तिच्याजवळ जात म्हणालो, मावशी, आता तू काय रं खाशील? आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तिला मावशी म्हटलं असावं. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी पाहायला लागलं. घराघरा फिरणारे डोळे कुठेच ठरत नव्हते. हुंदका येत होता. त्यालाही ती दाबत होती. तिने ओठ मुडपले होते. त्यातूनही एक दात डोकावत होताच. मला जवळ घेत पुन्हा त्याच पदरानं माझ्या कपाळावरला तिने घाम पुसला. या पदरातून मला वास आला शेणानं सारवलेल्या जमिनीचा, उखळ्यात चेचलेल्या लसणाचा, डोक्याला लावलेल्या तेलाचा आणि माझ्याच घाबरट घामाचा आणि तिच्यातल्या पान्हा फुटलेल्या आईचा. या पदरानं मी सुगंधी झालो. आता मला तिची भीती वाटत नव्हती. जगात आपलं म्हणून कुणीही नसलेली एक समाजानं टाकलेली बाई तिच्याही नकळत आई होऊन गेली. पदरालाही किती पदर असतात ना. वरवर फाटका दिसणारा पदर किती मजबूत असू शकतो. प्रत्येक आई मुलाचं नातं पदरापासून सुरू होतं, पदराशी संपतं. या 2 पदरातला काळ म्हणजे आयुष्य. आयुष्यात मला अशी बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी पुन्हा कुठेही मिळाली नाही. इंटरनॅशनल कंपनीत काम करताना अनेक 5 स्टार हॉटेलात राहिलो, जेवलो. मेनू कार्डवर व्हेजच्या रकान्यात शोधून शोधून मी मलई मेथी, बादशाही मेथी, लबाबदार मेथी, शाही मेथी कोफ्ता, काश्मीरी मेथी रोल यासारखे अनेक पदार्थ खाल्ले असतील. पण छे, स्टारवाल्या हॉटेलात फक्त स्टारच असतात हो, पण मायेचा चंद्र नसतो आणि चांदणही नसतं. दुधाचेही गुणधर्म वाढवायला कोजागिरीचा शीतल चंद्रच लागतो. चकाचांद करणारे भगभगीत दिवे इथे काय कामाचे? कोणत्याही पदार्थाला कसलीच चव नसतेच मुळी. चव उत्पन्न होते ती करणाऱ्याच्या मनातून. करणाऱ्याचा भाव शुद्ध असला की कोणतीही अशुद्धी त्या पदार्थाला दूषित करत नाही. लोक याच मायाळू मावशीला हडल म्हणायचे. का? तर तिचा चेहरा भेसूर होता. आपण चेहरा आणि कपड्यांवरून माणसाबाबत आडाखे तयार करतो. बऱ्याच वेळा ते चुकतात. एखाद्याचं कौतुक करायला पटकन शब्द सापडत नाहीत. भांडताना मात्र झटपट त्यांना ते आठवतात. याला काय म्हणायचं? ज्यांना आपण आयुष्यभर चुकीची माणसं समजत असतो, तेच आपल्याला कधीतरी बरोबर अर्थ समजावून सांगतात. मग ते चुकीचे कसे काय? असे दुट्टप्पीपणानं वागणारे लोकच मग एखाद्या व्यक्तीवर हडळ म्हणून शिक्का मारतात, एखाद्याला बहिष्कृत करतात. या मावशीला ना मी गावाकडे गेल्यावर अधूनमधून भेटायचो. मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असताना एकदा भेटायला गेलो होतो. वय झालं होतं तिचं. खंगून खाटेवर पडली होती. आताशा तिला दिसत पण नव्हतं. वयानुरूप चेहरा आणखी भेसूर झाला होता आणि आयुष्य बेसूर. जवळ कुणी जायचंच नाही. मी भेटायला गेलो. स्मरणशक्ती ढासळलेली. तिने ओळखलं नाही. काही आठवणी करून दिल्या. मेथीच्या भाजीची आठवण सांगितली. मान वळवून पुन्हा एकदा ती तशीच हसली, जशी मेथीची भाजी खायला घालताना हसली होती पूर्वी. गूढ, गालातल्या गालात. काय आणून देऊ म्हातारे तुला? मी हातावर हात घेऊन प्रेमानं विचारलं. ठिगळ लावलेल्या अंगावरून चुकून पडतंय असं वाटायला लावणाऱ्या कपड्याकडं, लुगड्याकडं तिने क्षीणपणानं बोट दाखवलं. लुगडं? मी बरोबर ओळखलं. मी झटदिशी उठलो घरी जाऊन माझ्या आजीची 2-4 लुगडी घेऊन येण्यासाठी. तिने हातानेच खूण करत, कुठं चाललास असं विचारलं. मी खुणेनेच सांगितलं, लुगडं घेऊन येतो. तिनं मला परत खुणेनेच जवळ बोलावलं. मी खाली वाकलो. ती कानाजवळ येऊन एक एक शब्द तोडत बोलली. जुनं तुझ्या आजीचं लुगडं मला नवं कोरान, घडी मीच मोडणार.
म्हणणाऱ्या माणसाला जुनं देऊन आहे काही. माझ्या पोरानं मला नवं लुगडं आणलं, याच्यातच माझा आनंद. हे बोलून ती पुन्हा गूढ हसली. तिचं बोलणं ऐकून मी शहारलो. स्वतःच्या मरणाविषयी इतकी अलिप्तता. बरं तिने कसं ओळखलं असेल मी जुनं लुगडं आणायला उठलोय, नवं नाही ते. मी विद्यार्थी दशेत. नवं लुगडं आणायला माझ्याकडे कुठले पैसे त्यावेळी. पण पुढच्या वेळी आलो की घेऊन येईन असं सांगून मी उठलो होतो. पुढे काही दिवसांनी डॉक्टर झाल्यावर पुन्हा गावी गेलो. गाव चांगलंच सुधारलं होतं. म्हातारीचं घर मात्र पडून गेलं होतं. पत्रे गंजले होते. ज्या खाटेवर ती झोपायची ती खाट तुटून पडली होती, एका कोपऱ्यात लोळागोळा होऊन. गाव खरंच सुधारलं होतं. शेजारी उभा असणाऱ्या एकाला खुण्याने विचारलं, म्हातारी कुठे आहे? तंबाखूची पिंक टाकत तो म्हणाला, कोण? ती हाडं होय, अरे ती मेली की कवाच. कोण नव्हतं तिला. पुढचं मला ऐकूच आलं नाही. कोण नव्हतं तिला? कसं सांगू? ती मेली नाही. माझ्या मनात ती कायम जिवंत आहे. कोण कसं नव्हतं? मनातून तिनं मुलगा मानलं होतं मला. आई होऊन ती गेली. मलाच मुलगा होता आलं नाही. प्रत्येक वेळी आपलं मूल भेटत असतं म्हणून ती तशी गूढ हसली असेल का? यानंतरही मी अनेक वेळा गावाला आलो, पण गल्लीत फिरताना हे पडकं घर मी टाळतो. मला भीती वाटते आणि लाजही. पटकन समोर येऊन ती नवं करून लुगडं मागेल ही भीती आणि मी तिला ती कधी देऊ शकलो नाही याची लाज. डॉक्टर झाल्यानंतर पैसे होते रगड माझ्याकडे, पण एक लुगडं घेण्याइतकाही मी श्रीमंत नव्हतो. त्या अर्थाने मीही गरीबच की. माणसाकडे पैसा असला की तो श्रीमंत होतो असं नाही. या पैशानं जेव्हा कुणाचा दाह कमी होतो, वेदना कमी होते, तेव्हा त्या पैशाची लक्ष्मी होते. नाहीतर काय, नुसतेच तो कागद किंवा वाजणारी नाणी. खिशात लक्ष्मी असेल तो खरा श्रीमंत. बाकीचे नुसतेच धनिक, नोटा आणि नाण्यांचे धनी. तिच्या पडक्या घराला लोक हाडळीचं घर म्हणतात. मी त्याला आईचं स्मारक समजतो. ती गेली. माझ्या डोक्यावर एका न पेलणाऱ्या लुगडाचं ओझं ठेवून गेली. तिच्या घराजवळ जाताना मी नजर चोरतो, एखादा देणेकरी असल्यासारखा. का कोण जाणे, त्या पडलेल्या घराकडं तरीही पाय वळतातच आणि उगीचच भास होतो. तुटलेली ती जीर्ण खाट माझ्याकडे बघत मंद मंद हसतीये, गालातल्या गालात. तसंच गूढ. आणि मी पाय ओढत एकटाच तिथून चालायला लागतो, कुढत, कोणीच नसलेल्या एखाद्या बेवारशासारखा.